गडचिरोली जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना कार्यालयाअंतर्गत चामोर्शी येथील मेनेवार सेलिब्रेशन हॉल असलेल्या जागी पेट्या वितरण सुरू आहे। मात्र तालुक्याबाहेरील मजुरांनीही पेट्यांसाठी हजेरी लावल्याने सदर ठिकाणी मोठी गर्दी उसळल्याचे चित्र दिसून येत आहे। महिला पुरुषांची प्रचंड गर्दीमुळे येथे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे। त्यामुळे संबंधित प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाप्रती नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे। असंघटित क्षेत्रातील बांधकाम कामगारांना शासनाच्या योजनेअंतर्गत विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे। मागील 4 दिवसापासून पेट्यांसाठी सदर ठिकाणी हजारोच्या संख्येत महिला पुरुष मजुरांनी गर्दी केली आहे। सदर कार्यालय गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर असल्याने या मार्गावर नागरिकांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे। संबंधित प्रशासनाने जेवढ्या पेट्या वितरणासाठी उपलब्ध आहेत तेवढ्याच कामगारांना बोलविणे अपेक्षित असताना सर्वांना बोलविण्यात आले असा संतप्त सवाल कामगार उपस्थित करीत आहेत। यापुढे ज्या तालुक्याचे लाभार्थी असतील त्यांना गावाप्रमाणे व दिवसातून किती लाभार्थ्यांना पेट्या वितरित केल्या जातात तेवढ्याच लाभार्थ्यांना माहिती देऊन बोलवावे, जेणेकरून एवढी गर्दी होणार नाही आणि उन्हातान्हात कामगारांना उभे राहून वाट पाहण्याची गरज पडणार नाही। अशा प्रकारे नोंदणीकृत बांधकाम कामगार विभागाने नियोजन करूनच पेट्या वितरित करण्यात यावे अशी मागणी कामगार वर्गातून होत आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज धनराज वासेकर, तालुका प्रतिनिधी, चामोर्शी। गावचे जी मालेर कशासाठी आल्या? किचन सेट बांधकामगाराचा कधीपासून आल्या? आजच आला का? 4 वाजतापासून आल्या। लागला का नंबर? नाही लागला। नाव सांगा ना, एखाद्याचं नाव सांगा। का म्हणल्या? तुंगारकर। कुठले? मालेर। तुमचा जे चाकलपेठ। तुम्ही आष्टी एसटी न झाल्या का? लागल का नंबर? तुमचा नंबर लागल का? लागते ना।